नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांसाठी आली सर्वात मोठी आनंदाची बातमी। 1219 कोटींचा पीक विमा या काही जिल्ह्यांसाठी मंजूर झालेला आहे। शेतकरी मित्रांनो गेल्या खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खूप मोठा फटका बसला। आता प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या धर्तीवर आता बातमी समोर आली शेतकरी मित्रांनो की पहिल्या टप्प्यात 31 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 1219 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर सुद्धा करण्यात आली। त्यानंतर कापूस आणि तूर पिके वगळता इतर पिकांसाठी मुख्यतः सोयाबीनसाठी ही रक्कम देण्यात आता येणार आहे। शेतकरी मित्रांनो आता दुसऱ्या टप्प्याचा विचार केला तर कापूस आणि तूर याची भरपाई सुद्धा लवकरच जाहीर होणार आहे। शेतकरी मित्रांनो आता शेतकरी मित्रांनो सोयाबीन या पिकासाठी मुख्यतः पीक विमा भरपाई कशी ठरते तर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी खरीप पीक विमा 2025 साठी हेक्टरी 17,000 रुपये देण्याची घोषणा सुद्धा केलेली आहे। शेतकरी मित्रांनो ही पीक भरपाई पीक कापणी प्रयोगावर अवलंबून असते। राज्यातील सुमारे 12,000 महसूल मंडळामधील पिकांची सरासरी उत्पादनाची माहिती आता केंद्र सरकारच्या पोर्टलवर पाठवली गेलेली आहे आणि यांना आता 1219 कोटींचा निधी सुद्धा मंजूर झाला। म्हणजेच आता शेतकरी मित्रांनो हेक्टरी 17,000 रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहे। आता शेतकरी मित्रांनो कापूस आणि तूर या पिकांचा विचार केला तर याची सुद्धा एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यामध्ये ही त्यासाठी निधी जाहीर होणार। म्हणजेच तुम्हाला 1 किंवा 2 मे रोजी तुमच्या खात्यावरती तूर आणि सोयाबीन तूर आणि कापूस या पिकांचे सुद्धा पैसे मिळणार। आता शेतकरी मित्रांनो कोणत्या जिल्ह्यांना किती मदत मिळालेली आहे ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। नांदेड जिल्ह्यासाठी 81,337 कोटी रुपये, परभणीसाठी 6,358 कोटी, गोंदियासाठी 3,101 कोटी, हिंगोलीसाठी 9,895 कोटी, अहिल्यानगरसाठी 11,835 कोटी, ठाणेसाठी 1,793 कोटी, पालघरसाठी 1,534 कोटी, त्यानंतर नाशिक साठी 858 कोटी 878 कोटी, बुलढाण्यासाठी 534 कोटी, सोलापूरसाठी 684 कोटी, साताऱ्यासाठी 365 कोटी, भंडाऱ्यासाठी 433 कोटी, जळगावसाठी 106 कोटी, जालन्यासाठी 909 कोटी आणि नंदुरबारसाठी सुद्धा 909 कोटी 209 कोटी। त्यानंतर शेतकरी मित्रांनो आता अमरावतीचा विचार केला तर 250 कोटी येथे सोयाबीन उत्पादकांसाठी विमा हा मंजूर झाला। गडचिरोलीसाठी 224 कोटी, नागपूरसाठी 194 कोटी, अकोल्यासाठी 158 कोटी, सांगलीसाठी 127 कोटी, वाशिमसाठी 109 कोटी, धुळेसाठी 103 कोटी, पुणेसाठी 100 कोटी, चंद्रपूरसाठी 260 कोटी, संभाजीनगरसाठी 25 कोटी, रायगडसाठी 106 कोटी, कोल्हापूरसाठी 0.27 म्हणजे 27 कोटी, त्यानंतर रत्नागिरीसाठी 7.8 कोटी, सिंधुदुर्गसाठी 23 कोटी। म्हणजे शेतकरी मित्रांनो एकूण या जिल्ह्यांना 1219 कोटी रुपयांचा निधी हा मंजूर झाला। आता हेक्टरी त्यांना 17,000 मिळणारच, पण ते केव्हा मिळणार तर शेतकरी मित्रांनो सोयाबीन राज्यात खरीप हंगामात सुमारे 58 लाख हेक्टरवर सोयाबीनची लागवड झाली होती। त्यातील 35 लाख हेक्टरचा विमा शेतकऱ्यांनी उतरवला होता। म्हणजेच आता नुकसानीचे प्रमाण जर गेल्या खरीपामध्ये 58,43,000 एवढे होते। म्हणजेच आता शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना जी हे पीक विम्याची भरपाई आहे ती येणाऱ्या 1 ते 2 दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे। शेतकरी मित्रांनो म्हणजे शेतकऱ्यांच्या जो प्रश्न होता की शेतकऱ्यांमध्ये की आम्हाला पीक विमा केव्हा मिळणार ते 1 ते 2 दिवसात सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती हा पीक विमा जमा होणार आहे। शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र।